तुम्ही थंबनेलला बघितलं ना, साखरगाठीपासून आपण लाडू बनवलाय. तर अतिशय छान लाडू आहे. उन्हाळ्याचे दाह कमी करणारा, भूक शमवणारा आणि पायाच्या पिंडींमध्ये जर तुम्हाला कमजोरी असेल, थकवा येत असेल तर त्याच्यासाठी अतिशय उत्तम असा लाडू आहे. आणि काय होतं ना, ही साखरगाठी डब्यात इकडे पडते तिकडे पडते, त्याच्यापेक्षा एका तासात तुमचं परिवार मोठं असेल तर फस्त होईल. आणि शरीरासाठी कितीतरी बहुगुणी असा हा लाडू आहे. चला रेसिपी बघूया आणि असे सुंदर लाडू तुम्ही पण करा. ही जी साखरगाठी आहे, ह्या साखरगाठीचा आपण बारीक बुरादा करून घेतलाय आणि 200 ग्रॅम साखरगाठीमधून आपण एवढी साखरगाठी उरवली आहे. म्हणजे जवळजवळ 150 ग्रॅम साखरगाठीचा या ठिकाणी आपण बुरा करून घेतलाय. अर्धी वाटी आपण म्हणजेच 100 ग्रॅम फुटाणे घेतलेत, साल काढून घेतलेले. 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतलाय, म्हणजेच नारळाची जी 1 वाटी असते त्याचा हा किस करून घेतलाय. मखाणे 1 वाटी भरून घेतलेत आणि ह्या सूर्यफुलाच्या बिया आहेत ज्या की आपल्याला थकवा जाणवतो उन्हाळ्यामध्ये, तर शरीराला थंडावा मिळावा आणि तो थकवा जाणवू नये म्हणून याच्यासाठी खास उन्हाळ्याचं साहित्य आपण या ठिकाणी घेतलंय. आणि ह्या ज्या आहेत तर ह्या डांगराच्या बिया आहेत, म्हणजेच हे काशी फळाच्या बिया. याला गोंडस असं नाव आहे, पंपकिन सीड्स. तर ह्या पण खूप उपयोगी असतात. तर त्या पण आपण घेतलाय 50 ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया घेतलाय. तुमच्याकडे असल्या तर टाका, नाही टाकलं हे 3-4 साहित्य जरी घेतलं तरी चालतं. आपण 5-6 काजू आणि 5-6 बदाम घेतलेत. इच्छेनुसार घ्यायचे आहेत, जर असले तर टाका, कारण की आपण उन्हाळी थंडावा देणारे लाडू बघतोय, तर मग त्याच्यासाठी चवीनुसार आपण थोडे जरी कमी केले किंवा नसले तरी चालतं, पण एवढं प्रमाण असलं तर खूप छान. आणि ह्या ठिकाणी सुंठ, वेलची आणि मिरी तिघांची आपण पूड करून घेतली आहे. 1 चमचा साखरेमध्ये. ठिकाणी आता आपण कढई ठेवून घेत आहोत आणि साहित्य जे भाजायचं आहे ना ते भाजून घेतोय. आधी मखाणा भाजून घेतोय आपण. मखाणा असा वातड असतो, त्याच्यामुळे आपल्याला तो कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मखाणा आपला छान भाजून झालाय, पण याला आता काढून घेऊया. आपण आता हे काजू बदाम जे घेतलेत ना ते थोडे भाजून घेतोय. खूप नाही भाजायचे, फक्त आपल्याला त्याच्यामधला ओलावा कमी करून घ्यायचा आहे. आणि याच्यासोबतच आपण आता हे पंपकिन सीड्स पण आपण याच्यामध्ये टाकून घेतोय. ही पण भाजून घेऊया. त्यानंतर या सूर्यफुलाच्या ज्या बिया घेतल्यात त्या पण आपण याच्यात टाकून घेतोय. हे सगळं मी का एकत्र टाकलं असेल बरं? मजेची गोष्ट आहे की नाही? गॅस महाग झालाय, गॅस मिळत नाहीये, त्याच्यासाठी हे सगळं साहित्य एकत्र टाकलं आणि अलगद कमी गॅस करून हे सगळं मी भाजून घेत आहे. नाही तर आपण सेपरेटही याला भाजू शकलो असतो, परंतु गॅसची बचत कशी करायची त्याच्यासाठी आपण हे असं भाजून घेत आहोत. आता आपलं सगळं साहित्य एकाच याच्यामध्ये भाजलं जातंय, पण जर जास्त प्रमाणात आपण वस्तू घेतली तर ती सेपरेट भाजली तरी चालते, परंतु आता आपल्याला आपण थोडं थोडं घेतलंय म्हणून एकत्र भाजलं तरी चालतं. आता आपला हे सगळं सुका मेवा जो आहे तो भाजून झालाय, तो आपण आता काढून घेऊया. आता हे जे फुटाणे आहेत साल काढून घेतलेले, हा जो फुटाणा आहे ना याला थोडा आपण ऑलरेडी तो भाजलेलाच असतो, परंतु थोडा आपण भाजून घेतोय जेणेकरून याचा सत्तू सारखा आपल्याला उपयोग करता येईल. जर फुटाणे उन्हाळ्यात खाल्ले ना आपण, दगडी खडी साखर असेल किंवा मग बतासे असतील, नाही तर मग अशी साखरगाठी असेल, त्याच्यासोबत जर आपण हे फुटाणे खाल्ले तर आपल्या हाडांना जो थकवा येतो, आपल्याला जी उन्हाची दाह लागते तर ती दाह कमी लागते आणि आपल्या पायाच्या पेंडींमध्ये एक प्रकारे ताकद येते. म्हणून उन्हाळ्यामध्ये दाण्याचे फुटाणे जे आहेत असे पांढरे, तर ते खाल्ले गेले पाहिजे. सगळ्यात शेवटी आपण खोबऱ्याचा किस भाजून घेतोय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर आपण 150 ते 200 ग्रॅम साखरगाठी घेतली ना तर त्याला 1 वाटी खोबरं, म्हणजेच आपले खोबऱ्याची वाटी जी असते ना ती अंदाजाने 1 वाटी किसून घ्यायची आणि 100 ते 150 ग्रॅम, म्हणजेच हे जे जुने माप आहेत एवढं माप भरून जरी आपण फुटाणे घेतले तरी चालतं. आणि जे साहित्य मी टाकलंय त्याच्यामध्ये ते जर मिळालं तुमच्याकडे तर ते अतिउत्तम, ते पण तुम्ही टाकू शकतात. आता खोबरं खूप लालसर उदायचं नाही आपल्याला, अगदी त्याच्यामधलं थोडं मॉइश्चर, आपण फ्रीजमध्ये वगैरे ठेवतो खोबरं, त्याचं मॉइश्चर कमी व्हावं एवढंच आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे. ते बघा असं थोडं सोनेरी होईपर्यंत आपल्याला खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा किस आपला भाजून झालाय, तो आपण एका भांड्यात काढून घेत आहोत.
आता हे जे साहित्य आहे ना ते आपण आता मिक्सरला काढून घेऊया. फुटाणे, मखाणे आणि ज्या आपण बिया घेतल्या होत्या त्या मिक्सरला काढून घेतल्यात. अशा पद्धतीने बारीक असं आपल्याला मिक्सर करून घ्यायचं. त्याला असं जरी चुरून घेतला ना तरी बारीक होतो तो छान. आता ही जी साखरगाठी आपण बारीक करून घेतली होती, बारीक करून घेतली म्हणजे याच्यामध्ये जे धागे असतात ना तर ते काढून घेतले आपण. आणि आता त्याचा आपण नॉर्मल पाक करून घेणार आहोत. त्याच्यासाठी बुडेपर्यंत आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय. हे बघा या पद्धतीने. आणि याच्यात चुकून जर धागा राहिला ना तर तो धागा पण काढून घ्यायचा आहे. आता आपण जो पाक करायला ठेवला आहे ना तर तो पाक करायचा कसा, तर एक तारी पाकापेक्षा कमी, गुलाबजामच्या पाकापेक्षा थोडा पुढे. म्हणजेच काय तर चेक करून घ्यायचा आपल्याला. आता हा पाक जो आहे तर हा असा गेला पाहिजे या पद्धतीने. आणि जर आपल्याला पाण्याने चेक करायचा आहे, आता गॅस मंद करायचा आपल्याला. मंद गॅसवर हा पाक आपल्याला थोडा पुढा शिजू द्यायचा आहे. मात्र ज्या वेळेला आपण पाक चेक करतो ना त्यावेळेला पाण्याचा हात ओला करा, कारण उन्हाळा आहे, चटका बसण्याची शक्यता असते. तर ह्या पद्धतीने बघा असा चिकट हा जो थेंब आहे ना हा थांबून असा पटकन पडतोय ह्या पद्धतीने. तर हा पाक आपला झालेला आहे. आता हे मिक्सर जे आपण करून घेतलंय ह्या पिठामध्ये आपण काही बिया उरवून ठेवल्या होत्या त्या टाकून घेत आहोत. त्यानंतर सुंठ, वेलची आणि जायफळाची पूड टाकून घेतोय. हे सगळं मिक्स करून घेऊया. हे जे मी मिक्स केलंय ना आता हे बघा हे असं पंजिरी म्हणजे पावडरच्या स्वरूपात असं तयार झालंय. तर याची जर तुम्हाला अशी कोरडीच ठेवायची असेल तर तुम्ही एक चमचा सकाळी कोरडी जरी खाल्ली लाडू न करता, कारण लाडू करायला तेवढा वेळ पाहिजे, तर मग काय करायचं, साखर गाठी पण मिक्सरला काढून घ्यायची बारीक, आपण पिठी साखर करतो तशी. म्हणजे याचा बुरादा तयार होईल आणि तो याच्यामध्ये आपण मिक्स करून घेतला तरी चालतं. आणि दररोज आपण असा एक चमचा जरी खाल्ला ना तरी आपल्याला उष्णतेच्या दाहापासून वाचता येईल आणि आपल्या तेवढेच हातापायांमध्ये शक्ती येईल. तर आता आपण पाकाचे लाडू करतोय तर आपण आता पाक याच्यामध्ये टाकून घेत आहोत. पाक गाळून घेत आहोत का की याच्यामध्ये जर अणवधानाने धागा राहिला ना तर तो धागा याच्यावर लटकून राहील आणि खाली आपला पाक येईल. हे बघा गाळून घेतल्याचा फायदा काय झाला तर हे बघा हे धागे जे आहेत, धागाही पांढरा असतो म्हणून तो धागा आपल्याला दिसत नाही. तर गाळून घेतलं तर असे धागे निघून जातात. तुम्ही ज्या वेळेला पंजिरी तयार करत असाल तर त्यावेळेला हे धागे मात्र निगुतीने काढून मगच त्याचा बुरादा तयार करा, जर तुम्हाला कोरडी पावडर करायची असेल तर. आणि पाक केला तर मग असं गाळून घ्या. हे जे लाडू आहेत याच्यामध्ये आपण तेला तुपाचा काहीही वापर केलेला नाहीये, कारण की ऑलरेडी ज्या आपण बिया वापरल्या आहेत, खोबरं वापरलंय, त्याच्यामध्ये ऑइल असतंच. म्हणून आपण जास्त ते चिकचिक होतात, उन्हाळ्यात तेलकट पदार्थ खावेसे वाटत नाही, म्हणून आपण तेला तुपाचा वापर केलेला नाहीये. तर असंच आपण मिक्स करतोय. जर तुम्हाला तेल तूप वापरायचं असेल तर तुम्ही साजूक तूप 1 ते 1.5 चमचा टाकू शकतात. याच्यावर तूप किंवा तेल घालू नका. मिक्स करून घेतोय. याला असं ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला जर वड्या करायच्या असतील ना याच्या तर वड्या पण होऊ शकतात, परंतु वडी करत असताना ना पाक जो आहे आपला तर थोडा तो 1.5 तारी 2 तारी असा पाक उदायचा आहे आणि मग आपण त्याची वडी करायची, जेणेकरून वडी कडक होते. लाडू त्या मानाने आपला नरम असतो. लाडू पटकन आपला फुटला पाहिजे, त्याच्यासाठी आपण पाक जो आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे तसा पाक आपल्याला करून घ्यायचा. आता आपण हे आधी डायरेक्ट हात न लावता चेक करतोय की हे कितपत गरम आहे. तर हे गार झालंय. आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने आपल्याला असं मळून मळून घ्यायचंय छान. हे बघा ऑलरेडी असं तेलकट झालंय. आता आपण याचे लाडू करून घेऊया.